टँकर किंवा कशाने पाणी आणायचं ना आपलं गुरांची ही करायची, पण गुरांचा गोटा नाही असा मोडायचा. घरच्यांचे म्हणतात करत राहायचं, जोपर्यंत काय येऊ राहाव ना राहाव तोपर्यंत करत राहायचं, पण ही दुग्ध व्यवसाय बंद करायचा नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय फलटण परिसरातील माजेरी या गावामध्ये, आणि आज आपल्या बरोबर आहेत एक तरुण दुग्ध व्यावसायिक कांतीलाल गाडवे. आणि शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना तरुणांचा खूप मोठा ओढा या व्यवसायाकडे आलाय, परंतु आजची जर परिस्थिती बघितली तर खूप निराशाजनक आहे दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात. म्हणून आजचा कांतीलाल हा तरुण जो आहे दुग्ध व्यवसाय करतोय, आज यांच्याकडून समजून घेऊयात की खरंच आजची परिस्थिती दुग्ध व्यवसाय करण्यायोग्य आहे का, किंवा हा व्यवसाय करत असताना खरंच त्यांना फायदा होतोय का तोटा होतोय, याबद्दलची माहिती आज आपण कांतीलाल यांच्याकडून समजून घेणार आहोत. नमस्कार कांतीलाल. नमस्कार. तर कांतीलालजी, काय वाटतंय तुम्हाला आजचा दुग्ध व्यवसाय जर बघितला तर तुम्ही कधीपासून सुरू केला हा व्यवसाय? कसं आहे, साधारण मी 5वी ते 6वी पासून हे दुग्ध व्यवसाय करतोय. बर. आणि अशी परिस्थिती की कधी नफा कधी तोटा कधी फायदा ह्या गोष्टीतनं धंदा चालू ठेवलाय. बर. पण अशी परिस्थिती की काय काय वेळेस कधी खाया मिळतं कधी नाही मिळत, आपलं तोट्याच्या कधी फायद्याच्या ह्याच्यावर आपलं चालवलंय म्हणजे. आणि अशी परिस्थिती होती काय काय वेळेस की आपण बोहत किंवा काय गोष्टी भरत ठेवतोय का नाही, हे थोडस 2 पैशात कमी पैशात किंवा ज्यादा पैशात मिळेल असं आपण करत राहतोय. बर. आता काय म्हणजे दुग्ध व्यवसायाचं चित्र काय, कधी 1 वर्षाचा जर आडाखाडा काढला आपण, आता कसं होतंय की दुग्ध व्यवसायाचा की थोडे दिवस दर उन्हाळ्यात बऱ्यापैकी चांगले येतात, कधी कमी येतात, कधी चांगले येतात. पण अशी परिस्थिती होती की आपण डेअरीवाल्याला किती पत बांधायचं आणि आपल्या पशी किती पत ठेवायचं, हे अशी परिस्थिती आता धंद्यात ही झाली आहे. आता काय कसं आहे, जर चित्र बघितलं तर दूध धंदा परवडतोय का तुम्हाला? आता तर खरं तर काहीच परवडत नाही, म्हणजे या परिस्थितीने आपलं करायचं म्हणून चालू ठेवलाय. त्याच्यामुळे कसं आहे, आले किती राहिले किती ह्याच्याकडे लय लक्ष देत राहायचं नाही. आता जेवढं मिळतंय तेवढंच आले म्हणायचं आणि आपलं चालू ठेवायचं. बर. पण काय वाटतंय आता ह्याला काय उपाय असला पाहिजे, काय तुमच्या डोक्यामध्ये विचार येतात? हा धंदा वर्षातून किती वेळा तुम्हाला असा चढ उतार बघायला मिळतोय? आता वर्षातून कसं उन्हाळा पावसाळा सगळ्या गोष्टी सांभाळून हे धंदा चालू ठेवतोय. म्हणजे कधी मिळत नाही कधी मिळतं, कधी काय गोष्टी दुधाच्या ह्याच्यात चढ उताराच्या राहतात. काय घरच्यांची काय प्रतिक्रिया आता चालू? घरच्यांचे म्हणतात करत राहायचं, जोपर्यंत काय येऊ राहाव ना राहाव तोपर्यंत करत राहायचं, पण ही दुग्ध व्यवसाय बंद करायचा नाही. बंद करायचा नाही. बरोबर. पण तोटा झाल्यावर का तुम्हाला करू वाटतोय हा व्यवसाय? तोटा झाल्यावर पण कसं वाटतंय की आपल्याला वाटतंय की काय गोष्टीने आपण चांगले दिवस येतील, चांगल्या दिवसात आपण गायांचा व्यवसाय करतोय, म्हणजे कधी परिस्थिती आपली कमी होईल कधी चांगली होईल, कधी ह्या गोष्टीने आपला व्यवसाय करत राहिलो. कांतीलाल, आता 5वीच्या नंतर तुम्ही हा व्यवसाय स्वीकारला शिक्षण न घेता? नाही, शिक्षण झाले की 10वी पर्यंत. बर. पण 5वी पासून आपलं करत राहिलो हे, म्हणजे की आपल्या घरच्या लोकांच्या बरोबर करत राहिलो. बर. 10वी मध्ये तुम्ही या व्यवसायाकडे वळाला. आज पश्चाताप होतोय का की शिक्षण पुढे घेतलं असतं तर बरं झालं असतं, या व्यवसायात कशाला उतरलो? कसं झालं की वडील वारल्याच्या नंतर मग आता ह्या व्यवसायाकडे किंवा शेतीकडे लक्ष देत आता हे व्यवसाय आपला म्हणलं चालू ठेवू. आणि चालू ठेवत म्हणले कमी जास्त काय पैशाचं होईल काय होईल असं डेअरीवाल्याकडून उचल घेऊन किंवा काय गोष्टी करत 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 आपला व्यवसाय चालू ठेवलाय. बर बर बर. म्हणजे की ही वडिलांची परंपरा पुढे चालू ठेवायची. बरोबर. आता ही परंपरा चालू असताना कशा गाय निवडल्यात तुम्ही? कशा आता गाया आता काय नरम काय चांगल्या गाया अशा निवडत आपलं म्हणजे चालवलंय. म्हणजे कधी कमी टक्केवारीच्या काही जास्त टक्केवारीच्या अशा गाया निवडून आपलं चालवलंय. बर बर बर. काय कसा हा धंदा परवडण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय? कसं आहे, ह्या धंदा परवडण्यासाठी का नाही थोडस आपल्या घरचं बी खाया पाहिजे आणि बाहेरचं बी खाया घेऊन असा आपला धंदा चालू ठेवायचा. आपण इकडचं म्हणलं की सगळ्या गोष्टी म्हणले की आपल्याला काय ते परवडण्यासारख्या गोष्टी राहिलेल्या नाहीत, पण आपल्या घरचं थोडीशी क्षेत्र असून थोडस बाहेरचं घेऊन असं म्हणजे चालवलंय आपलं. बर. बाहेरचा चारा घेऊन परवडतंय का? बाहेरचा चारा घेऊन तर आता परवडत नाही, पण आपल्याला करायचं काय, ह्या गायांच्या मोहर बी काय विघ्न पडले ते आपल्याला त्या गोष्टीपासून बी आपल्याला काय थोडस सावरायचं. आता ही पाण्याचा बी प्रश्न आहे, सगळ्याचाच प्रश्न आहे, या गोष्टीने बी आपलं चालवलंय. म्हणजे पाण्याचा विषय काढला तर मी आता काय
कशी आहे परिस्थिती आजची पावसाची तुमच्याकडे? पावसाची आता परिस्थिती आपलं कॅनेलचं पाणी काय, विहिरीचं पाणी, बोरचं पाणी, ह्या दृष्टिकोनात आपलं चाललंय पाण्याचं अजून तर बऱ्यापैकी चाललंय. पण आता हितनं मोर लय जीवाला काय गोष्टी अडचणीच्या आहेत त्या. काय करणार मग अशात? कारण अशात आता आपलं टँकर किंवा कशाने पाणी आणायचं ना आपलं गुरांची ही करायची, पण गुरांचा गोठा नाही असा मोडायचा. हा म्हणजे जो काय जिव्हाळा तुमचा या दुग्ध व्यवसायाबरोबर आहे तो कायम ठेवायचा. कायम ठेवायचा. बरं. काय आता काय डेअरीवाल्याचं काय धोरण आहे तुमच्याबद्दल? डेअरीवाल्याचं त्यांची प्रतिसाद भरपूर आम्हाला मिळते. म्हणजे काय गोष्टी आपल्याला मागितल्या तर ते देऊ शकतात. काय गोष्टीने आपल्याला गोळी भुसा किंवा वर्षे 6-6 महिने थांबायची बी तयारी आपण त्यांच्यापर्यंत केली आहे. असं काय म्हणत नाही की ते की बाबा आमचं दूध बंद केलं किंवा काय गोष्टी झाल्याच्या नंतर सगळे स्टॉप संपले, असं काय ह्या गोष्टीत आम्ही अजून काय थांबलो नाही. म्हणजे चालू आहे तुमचं? चालू आहे. बरोबर. आता हे जे तरुण मित्र आहेत आपले, मागच्या काळामध्ये दुधाला दर चांगला होता. 2-2 लाखाच्या गाय घेतल्या आणि त्याच्यानंतर आता ही एवढा दर रिवर्स आला. काय परिस्थिती असेल त्यांच्यावरती? काय त्यांनी त्यातून मार्ग? आता कसं झालंय माहितीये का, त्यावेळेस दुधाचे दर चांगले होते, काय गोष्टी आम्हाला बऱ्यापैकी वाटायच्या, दरा पैसे भरपूर मिळतात, काय गोष्टी होते, सगळ्या गोष्टीत आपण कसं ही होतो म्हणजे उत्स्फूर्त होतो. आणि उत्स्फूर्त असल्यानंतर आपल्याला कसं वाटायचं, आपण 2 लाखाची गाय घेतली म्हणजे तिचं कसं ना कसं तरी आपल्याला दुधाचं काहीतरी 2 पैसे मिळतील. त्या आशेने आपण कसं की बाबा एवढी महागाईची गाय घेतली पण आपण त्यातनं प्रॉफिटनं काय ना काहीतरी मिळू शकेल आपल्याला. मग त्या आशेने आपण त्या एवढ्या महागाईच्या गाया घेऊन आपण दूध बी भरपूर घातलं. म्हणजे असं काय कमी बी दूध दिलं नाही किंवा आपल्या घरच्या गायांबरोबर त्या गायांचं बी रुटीन चांगलं लागलं होतं. म्हणजे बरोबर. पण आता कांतीलाल तो दर आणि आताचा दर यात बराच फरक पडला, जमान आसमान फरक पडलाय. काय दर असल्यानंतर धंदा परवडेल आपल्याला? आता कसं आहे, साधारण आपल्याला 40-50 रुपये दर तरी कमीत कमी पाहिजे. मग त्या दराच्या प्रमाणे आपल्याला खाया किंवा गोळी भुसा ह्या गोष्टी तर अशा असेल तर दुधाचा धंदा वाज बऱ्यापैकी परवडेल. पण लोकांच्या किती पोटात दुखल जर 40 रुपये दर मिळाला तर? लोकांच्या आपल्याला पोत्याने दिलं किंवा हाताने गोंजळीने दिलं भरपूर तरी आपल्याला वाटणार अजून आपल्याला किती मिळता येईल एवढं मिळलंच पाहिजे. पण एक समाधानकारक दर पाहिजे आपल्याला. समाधानकारक कमीत कमी 40 ते 50 रुपये दर असावाच. आज तुम्ही म्हशीला ह्याला कसं दर देताय, म्हणजे त्याच म्हशीच्या मापात आपण तर गायाचे बी दूध क्वालिटी असली किंवा थोडीशी कमी जास्त असली तर त्या म्हशीच्या मापात दर दिला तरी आपण कोर हाय असं दूध घालतोय. असं काय पाण्याचा किंवा कशाचा विषय नाही. बरोबर. बेसळ करत नाही, काय नाही. बरोबर. आता हे दूध चांगलं निघण्यासाठी काय तुम्ही करता? म्हणजे गायांना काय चाऱ्याचं कसं नियोजन आहे किंवा आता कसं आपलं हे सुवर्ण, गोळी भुसा, परत हे बोताचं ऊस काय थोडाफार असं मिळून डिग्री फॅट हे सगळ्या गोष्टी समतोल राहिल्या पाहिजे. त्या राहिल्या तर आपल्याला परवडण्यासारख्या गोष्टी आहेत त्या. आणि आपण जर ह्या गायांकडे बी सगळ्या दुधाच्या सगळ्या ह्याच्याकडे बघत बसलो तर आपण गायांच्या बी तब्येती काय गोष्टी सांभाळू शकत नाही ना. महत्वाचं ते गायची तब्येत पण चांगली राहिली पाहिजे आणि मिळालं पाहिजे. सगळ्याच गोष्टीत आपण चांगलं दिवस आलं पाहिजे. काय कधी वाटलं तुम्हाला की आता दिवस चांगला आहे दुधाचा? कुठला दर होता त्यावेळेस आणि मनातून कधी वाटलं? मागल्या 1-2-4 महिन्यात चांगले दर होते, म्हणजे बऱ्यापैकी चांगले होते. म्हणजे त्या दृष्टीनं सगळं व्यवस्थित राहून 2 पैसे आपलं कस तरी. त्यावेळेस चारा विकत घेतला तर परवडत होता धंदा? हो, तरी परवडत होता. पण आता कसं होतंय, आता चारा बी सगळ्या इकत, पाणी सगळ्या गोष्टी करत राहायचं म्हणलं तर अडचणीच्या गोष्टी निर्माण झाल्या. कारण ज्या वेळेस दुधाला खरा दर पाहिजे होता त्याच वेळेस दुधाला खरा दर कमी आला. सणासुदीच्या काळात दर जास्त असतो, दिवाळीच्या पिरियड मध्ये गाय आपल्या वेलेल्या असतात, पण त्याच वेळेस आपल्याला दुधाला दर कमी मिळाला. म्हणजे दुधाला दर कमी मिळाला म्हणजे ते काय होतंय, उन्हाळ्या पिरियडला काय गोष्टीने त्यांनी दुधाला दर ज्याच्याकडे 10-15 लिटर दूध कमी म्हणजे असतात का नाही त्यावेळेस दुधाला दर भरपूर असतो. आणि आपण ऐन टायमाला थंडीच्या वेळेस किंवा ह्याच्या वेळेस दूध आपल्याकडे भरपूर असतात त्यावेळेस दराची कमतरता असते. म्हणजे दर देत नाही ते, म्हणजे दूधवाले किंवा आपले वर्ण मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत का नाही त्या दुधाचे ही होतं. आणि आपल्याकडे आता उन्हाळ्याच्या पिरियडला कसं दूध कमी असतं आपल्याकडे, म्हणजे 20 लिटर किंवा 40 लिटर 50 लिटर दूध असलं की त्यावेळेस दर भरपूर असतो. आणि आपल्याकडे दूध जास्त आहे त्यावेळेस दर कमी असतो. बरोबर. कांतीलाल जी आता आपण कधी कधी भाजीपाला पण करतो, बरोबर. आता मध्ये जर बघितलं आपण मध्यंतरी टोमॅटो 100 रुपये 150 रुपये किलो झाली, पण तेच परत 1 महिन्यामध्ये 2 रुपये 4 रुपये रस्त्यावर ओतून द्यायची पाळी आली. मग ह्या व्यवसायाला तुम्ही कसं बघता आणि दुग्ध व्यवसायाला कसं बघता? कसं होतंय, ह्या दूध व्यवसायात लय आटापिटा करायला लागत नाही. म्हणजे आटापिटा म्हणजे काय करावं लागत नाही की लय लक्ष देऊन किंवा काय गोष्टी करून आपण
थोड्यात बाबा सकाळी 5 वाजता उठलं, साधारण 11-12 वाजता आपण सगळं नियोजन, पाणी, गुरांचं खाया, शेण पाणी करून आपण निवांत होतो. पण हे शेतीच्या ह्याच्यात काय होतंय, दिवसभर बी त्या शेतीत राबावं लागतं. या काय होतंय, आता वांग्याची कॅरेट म्हणा, टमाट्याची कॅरेट म्हणा, मिरची का म्हणा, काही गोष्टी करायचं म्हणलं का नाही तर ते दिवसभर आपल्याला त्या गोष्टीत त्यांच्या बरोबर, त्या बायकांबरोबर थांबणं किंवा काय गोष्टी राबणं, ही काय आता खरं परवडण्याची बाबत राहिली नाही. आणि आपण नेलं बाजारात की त्या बाजारात गेलं की त्या बाजारात सारखी त्या मालाची हेटाळणा झाल्या होती. म्हणजे समाधान कुठं नाही.